नरेंद्र मोदी, अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना. जातीचा आणि भाषेचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार. ही आर्थिक राजधानी आहे, अशा मुंबईमध्ये धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज ज्या सरकारला आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी, अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना. पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमच्या नोकऱ्या जातील. पण हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या धर्माचं, जातीचं आणि भाषेचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार. भाऊ, जी गिरीश महाजनांना जिने खरं खोटं सुनावलं तिच्या विरोधात आता सदावर्तेच्या मुलीने तक्रार केलेली आहे. बघा, सदावर्तेचं काही आमचं काही आम्ही त्याच्याशी फार काही डिबेट आणि त्याच्याबद्दलची चर्चा आम्हाला नाही करायची आहे. पण सरकारचा माज जो आहे, सत्तेचा माज जो आहे तो त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला आणि एका महिलेनीच यांना उत्तर दिलं. तिचा मुलगा अडलेला होता बसमध्ये आणि ती आपल्या मुलाला शोधायला निघालेली होती आणि ते ट्रॅफिक रस्त्यावर त्या ठिकाणी उभं होतं आणि स्वाभाविक आहे की एखाद्या आपल्या मुलावर या पद्धतीची काही आपत्ती होत असेल अशा वेळेस ती आई तुटून पडेल. हे काय, आईचं रूपच हे दुर्गेचं असते असं आपण म्हणतो आपल्या संस्कारामध्ये, तर तिचा अवतार होता तो, ती काही राजकीय नव्हती. पण सरकारचा माज त्याच्यामध्ये लक्षात आला की खोटं बोला आणि रेटून बोला. जे काही 2023 मध्ये संसदेमध्ये कायदा पारित झाला, बहुमतानं झाला, एकमतानं झाला, काँग्रेसने सपोर्ट केला त्या कायद्याला आणि तुम्ही लागू करत नाही. एकीकडे महिलावर अन्याय आपणच करायचा आणि एकीकडे महिलांसाठी आम्हीच आहो, अशा पद्धतीचा दिखावा करण्याची, नौटंकी करण्याचं जे पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आणि त्याचा परिणाम त्या दिवशी एका महिलेनीच यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि ते बरोबर आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो. उद्धव ठाकरे यांना MLC दिल्याचं ठरलेलं आहे. जवळपास काँग्रेसची काय भूमिका आहे? कारण की राज्यसभा शरद पवारांना गेली, आता विधान परिषद जर त्यांना जसं काँग्रेसच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे महाविकास आघाडीची. बघा, संघटनेचे आमच्या PCC असेल किंवा CLP असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील, त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. पण विधान परिषदेवर एकूणच काय म्हणणं आहे उद्धवजींच्या? तुम्ही अध्यक्ष असताना ते मुख्यमंत्री होते. मला आता त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. मूळ प्रश्न आहे की आता जे आमचं PCC आणि CLPने जे वक्तव्य काल केलेलं आहे, जो काही निर्णय ते घेतील त्याला आम्हाला समर्थन द्यायचं. भारताचे माजी सरन्यायाधीश BR गवई यांनी नुकताच बागेश्वर धाम यांची भेट घेतली. बागेश्वर धामचे जे आहेत तिथचे त्यांनी असं म्हटलं ट्विट करून किंवा पूज्य सरकार का आशीर्वाद पुरे समाज पर ऐसे ही बनते रहे. एकंदरीतच गवई यांच्या बागेश्वर धाम यांच्या भेटीवर आणि अनिसनं केलेले आरोप यावर काँग्रेस पक्ष कसा बघतो? आता ते माजी झालेले आहेत, ते आजी राहिले असते तर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे त्यांनी माजी झाल्यानंतर काय करावं, कसं राहावं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी कसं राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवायचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया नाही दिली ती बरं होईल. महिला आरक्षण विधेयकावरून प्रेस कॉन्फरन्स युद्ध सुरू आहे. भरगतचा प्रेस कॉन्फरन्स भाजपच्या सुरू आहे, देशभरात तुमच्याही सुरू आहे. हे जनतेपर्यंत जो तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करताय की हे डिलिमिटेशन बिल आहे, महिला आरक्षण बिल नाही आहे, या प्रेस कॉन्फरन्समुळे काही फायदा होतोय का तुम्हाला? बघा, आम्हाला तर फायदा होणारच आहे, लोकांना हे कळलेलं आहे. मोदी मीडियाने दाखवलं नाही तरी सोशल मीडियावर
त्या पद्धतीची प्रतिक्रिया सगळ्या स्तरातून आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपनी कितीही पाप लपवण्याचा प्रयत्न केला, महिलावर अन्याय करणारी भाजपची जी परंपरा आहे ती या निमित्तानं पुढं आलेली आहे आणि ते पाप लपवण्यासाठी हा प्रयत्न केला जातो. आपल्याला लक्षात असेल, जेव्हा 2023मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला विधेयक पारित झाल्यानंतर आपल्या देशातले प्रधानमंत्री गुजरातमध्ये जाऊन आपला मोठा सत्कार केला. हे सगळ्या देशांनी नाही, जगाने पाहिलेलं आहे. त्यामुळे एकीकडे सत्कार करायचा, एकीकडे 2024ला त्या निवडणुका जेव्हा लोकसभेच्या आल्या त्यावेळेस त्याच्यात महिला आरक्षण न घेणं आणि हे पाप लपवण्याचा एक प्रयत्न, असफल प्रयत्न हे करतात आहेत. आणि 131वी घटना दुरुस्ती जी आहे ही घटना दुरुस्ती देश तोडण्यासाठी होती, देशाला एकत्रित ठेवण्यासाठी नव्हती. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजप कितीही केलं, कितीही मोर्चे काढले, काही केले आणि त्या महिलांचंही आपण पाहिलं असेल, त्या महिलांना माहीतच नाही आम्ही कशासाठी मोर्चाला आलो, म्हणजे या महिला आणल्या गेल्या होत्या. त्यामुळे भाजपचा ही नौटंकीपणा आता देशाच्या लोकांनी ओळखून घेतलेला आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झाले. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये जे बंपर वोटिंग झालं, असं म्हणतात की परिवर्तनासाठी हे वोटिंग आहे. भाजपने विश्वास व्यक्त केला की पश्चिम बंगालमध्ये आम्ही चांगल्या मतांनी येतोय, जे वोटिंग झालं पश्चिम बंगाल. एक बघा, भाजप पश्चिम बंगालमध्ये येऊ शकत नाही, पण आता निवडणूक आयोगच त्यांच्याबरोबर आहे आणि व्हीएम मशीन त्यांच्याबरोबर आहे. ते पाप त्याच्यातून केलं तरच निवडून येऊ शकतील, आणि आता निवडून येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ही बंपर वोटिंग ही जी झालेली आहे ही भाजपच्या अत्याचारी एकाधिकारशाही आणि त्यांच्या तानाशाहीच्या विरोधातलं हे मतदान आहे. पण निवडणूक आयोगाची कृपा आता त्यांच्यावर कशी होते ते आपल्याला पाहायला मिळेल आणि तेव्हा निकालाच्या दिवशी आपण त्याच्यावरची प्रतिक्रिया देऊ. महायुती सरकारमधील 3 जे घटक पक्ष आहे त्यांच्यात खात्यांवरून काही अदलाबदल होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर अर्थ खातं भाजपकडे आता आहे, पण आता एकंदरीतच महसूल खातं राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अशा काही चर्चा सुरू झाल्या. बघा, या सरकारमध्ये बेबनाव आहे, 3 तिघाडा काम बिघाडा या सरकारमध्ये आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री ते विधानसभेतच एकमेकाला भिडलेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सरकारमध्ये काही आलबेल नाही आहे. हे मलाईदार खाते कोणाकडे असेल, मलाई कोणाला राज्य कसं लुटता येईल हे या सरकारमधून पाहायला मिळतं. मी तुम्हाला एक सांगतो की मी पुढच्या आठवड्यात राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आम्ही एक पत्र देणार आहे. विधानसभेतील तो विषय आणून राज्यातले 4 IAS सिनियर अधिकारी ते फुटानं टेप लावून किती जमीन, किती लोकांना काय भाव असेल त्याच्यावर पैसे घेण्याचं काम करताय. मोठ्या संपत्त्या त्यांनी गोळा केलेल्या आहे. त्या 4ही अधिकाऱ्यांवर कशी कारवाई सरकार करेल आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या नंतर त्याच्यावर माझं लक्ष राहणार आहे. विधानसभेमध्ये तो मुद्दा आम्ही उपस्थित करू आणि हे 4ही जे IAS सिनियर अधिकारी आहेत, जे आता प्रशासनाच्या मुंबई याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्यांचं पूर्ण डिटेल आम्ही आता आमच्याजवळ घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये चाललेला भ्रष्टाचार, सरकार जे भ्रष्टाचार करते त्याचे परिणाम प्रशासनावरही आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्रास IAS अधिकारी या पद्धतीनं टेप लावून फुटीनं पैसे गोळा करण्याचं जे पाप चाललेलं आहे, तर हे सरकारच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे आणि सरकारच्याच भ्रष्टाचारामुळे चाललेलं आहे. म्हणून आता पहिले प्रशासनावर आम्ही त्या पद्धतीचा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग सरकारला त्याच्यामध्ये तावडीत पाहू. अधिकारी कोणत्या विभागाचे आहे, मुंबईत आहे तुम्ही म्हणता, आणि कोणत्या मंत्रालयाशी संबंधित? अरे, जमीन म्हटलं तर तुम्हाला समजलं आता काय, जमीन कोणाकडे असतं, अनेक विभाग आहेत त्याच्यामध्ये जमिनीचे. त्यामुळे समजण्यावाल्यासाठी इशारा कापी आहे. त्यामुळे आमची भूमिका जी आहे, आम्ही जेव्हा यांना पत्र देऊ त्या विषयावरचं त्यावेळेस सरकार काय कारवाई करते, नाही तर सरकारही त्यांच्यासोबत मिळालेली आहे का हे त्याच्यातून स्पष्ट होईल. भाऊ, यापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर ईडीची कारवाई झाली, शेकडो कोटी रुपये तेव्हा बाहेर पडले. या सगळ्या याच्यामध्ये हे तुमचं जे आरोप आहे हे महानगरपालिका आयुक्त या लेवलवरती आहे का त्याच्यावरचे अधिकारी आहे, आणि मुंबई NMR रिजन मधलं हे आहे का मुंबईचा आहे, काही संकेत?
मी तुम्हाला सांगत आहे की हे महानगरपालिकेपुरतं नाही, त्याच्या वरचे अधिकारी आहेत हे एवढा इशारा या निमित्तानं करतो. या निमित्तानं एक आरोप असाही झाला होता की जे अधिकारी मित्र पक्षाच्या जवळचे आहेत त्या अधिकाऱ्यांवरतीच कारवाई झाली. 3 पक्ष आहे, 3 पक्षांच्या अधिकारी जवळचे आहेत, तर तुमचे हे जे तुमचा इशारा जो आहे ते अशाच पद्धतीनं कोणत्या पक्षाजवळचे आहे? 3 पक्षाच्या जवळचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या जो भ्रष्टाचाराचा जो कळस या सरकारने ओलांडलेला आहे त्याचा असर त्याच्या प्रशासनावर आलेला आहे आणि प्रशासनामधले जे सिनियर अधिकारी आहेत ते सुद्धा त्याच्यात संबंधित आहेत. आणि म्हणून मी 4 पहिले याच्यामध्ये 4 लोकांचाच रिपोर्ट आम्ही तयार केलेला आहे आणि पुराव्यासहित केलेला आहे. ते आम्ही सरकारच्या समोर मांडू, नाहीतर विधानसभेत त्याचा प्रॉपर पोस्टमॉर्टम आम्ही करू. ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागात नवीन योजनेत कोट्यवधी रुपयाचे घोटाळे झालेले आहेत आणि या संदर्भात आदित्य तटकरे यांनी संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे. मला एक कळत नाही या सरकारचं, तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांचंही कळत नाही. 75 कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार आहे एका ठाणे जिल्ह्यातला. ती कीड पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी एखाद्या पत्रकारांनी किंवा बातमीच्या आधारावर किंवा मीडियानी माध्यमांनी दाखवलेल्या बातमीच्या आधारावर हे सांगत असतील, पण हे पूर्ण राज्यात आहे. आम्ही सगळं सांगितलेलं आहे. सरकार कारवाई करायला तयार नाही. आता त्या ती जी कोण सप्लाय एजन्सी असेल त्याच्यावर आम्ही आता त्याला ब्लॅकलिस्ट करू असं सांगतात आहे. हे राज्यालाच कीड लागलेली आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारामध्ये मिसळलेली ही सरकार. म्हणून मी मगाशी पहिला प्रश्न केला की सिनियर IAS अधिकारी अशा पद्धतीनं जमिनीत मोजायला समजा टेपनी पैसे मोजून घेत असतील तर मी तुम्हाला त्याचा अर्थच मी सांगितलं की किती भ्रष्टाचारामध्ये हे पूर्ण हे सरकारच राज्याच्या जनतेचा पैसा कसा लुटते आहे याचे खूप सारे उदाहरण देता येईल. महिला बालविकास विभागही आहे त्याच्यामध्ये. अजित पवार यांच्या जाण्यानंतर, निधनानंतर आता राष्ट्रवादीमध्ये जबाबदाऱ्यांची जे निश्चितीकरण झालेलं आहे यामध्ये सुनेत्रा पवार ज्या राज्यभर फिरतील, पार्थकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल तर जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुण्याची जबाबदारी असेल. एकंदरीतच पक्ष त्यांचा टिकवण्यासाठी सगळा संघर्ष सुरू आहे आणि संकटाच्या काळात पक्ष आहे. बघा, त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत. त्यांच्या पक्षामध्ये आम्ही लुडबुड करून आम्हाला काय त्याच्यात प्राप्त होणार आहे, त्याच्यामुळे तो आमचा भाग नाही. भाजप त्यांच्या पक्षामध्ये लुडबुड करत आहे आणि त्यांचे आमदार तोडायला प्रयत्न चालू झालेला आहे, त्यांचे काही मंत्री तोडायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही लुडबुड करायचं कारण नाही, पण भाजप आपल्या कामाला लागलेली आहे हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगेन. लव्ह जिहादच्या काही प्रकरणं पुढे आल्या. मुंबईत सुद्धा दररोज काही प्रकरणं, काही आरोप प्रत्यारोप होत आहेत. नागपुरात झालं, नाशिकमध्ये झालं, मुंबईत आहे. काँग्रेस पक्षाची काय भूमिका एकंदरीत हे सगळं लव्ह जिहाद आणि मला एक धर्मांतर प्रकरण? मी तुम्हाला एक गोष्ट आपल्याला या निमित्तानं सांगतो की जो कोणी या पद्धतीचा पाप करतो, सरळ धर्मावर आणण्याचं जे पाप सुरू झालेलं आहे त्याला पहिले या सरकारने थांबवलं पाहिजे. खराच्या प्रकरणामध्ये हिंदू धर्माचे लोक असे, आता एका अजून बाबानं रुद्राक्ष देऊन एका बाईवर अत्याचार केला नाशिकमध्ये, तर मग आता हिंदू धर्मामध्ये या पद्धतीचे लोक आहेत असं म्हणायला जायचं काय? तो खरात असो, कोणता भोंदू बाबा असो, कोणी मुस्लिमचा, कोणी एखादा व्यक्ती असो, या पद्धतीचं करतात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण धर्मावर सरळ डायरेक्ट टीका करण्याचं जे काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे हा महाराष्ट्र तोडण्याचा प्रकार आहे. आणि भाजपचे मोठे मोठे नेते या पद्धतीचं जेव्हा स्टेटमेंट करतात त्यांना त्याचं थोडंसंही सोयसुतूक नाही की आम्ही संविधानामुळे इथपर्यंत पोहोचलो. धर्म, भाषा आणि या सगळ्या गोष्टीचं किती आम्ही ताळमेळ ठेवला पाहिजे. गुन्हेगाराची जात नसते हे आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे, पण गुन्हेगार एखादा मुस्लिम राहिला की त्याला टार्गेट करायचं आणि त्या धर्माला टार्गेट करायचं. मग उद्या मुसलमान आपल्या हिंदू धर्मावर टार्गेट करतील, असं नाही झालं पाहिजे. आखरी धर्म कुठलाही असो पण व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असते आणि त्या व्यक्तीला टार्गेट केलं पाहिजे आणि त्याला पनिशमेंट दिली पाहिजे आणि कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलं पाहिजे की अशा पद्धतीचं कोणी करत असेल त्याला फाशीची सजा द्या, तो कुठल्याही धर्माचा असो. की दुसऱ्यांदा या पद्धतीनं कुठलाही पाप या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. बहुतेक शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी जे गिरीश पांढऱ्यांचं शिवाजी महाराजांवरचं पुस्तक होतं त्या प्रकाशकाला जीव मारण्याची धमकी दिली आहे.
कशा अर्थानं पाहतो? तसं मी तुम्हाला वारंवार सांगतो की या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे. कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीनं हे सरकार आलेलं आहे. मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय. आणि बेईमानीनं निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही. हे काही पण बेभान त्याचं यांच्या जिभेला वाटेल त्या पद्धतीनं बोलतात. तुम्ही बघा की मोर्चे काढले जातात विरोधकांकडून किंवा सामान्य जनतेकडून, तर सरकारचं कोणी चपरासी पण तिथं जात नाही त्यांच्यापर्यंत. राहा तुम्ही मरा. आणि सरकारने घाबरलं पाहिजे लोकांच्या प्रश्नाला. आता आपण ज्या नागपूरमध्ये आहोत, आता 2 बारवर परवाच्या दिवशी तिथं हमले झाले. एकाला तर मारलं जरीपटकामध्ये, जिवंतच मारलं. एक दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की त्याचा मॅनेजर आणि त्या मालकाला बेदम मारलं. काय म्हणजे या नागपूर शहरामधला मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि धडाकेबाज निर्णय करणारे महाराष्ट्र शासनामध्ये महसूल मंत्री ते नागपूरचे पालकमंत्री आहेत. आता मला सांगा की कंट्रोल राहिला की नाही राहिला? हो, काल तुम्ही दिवसाढवळ्या लोकांना मारलं जात आहे. दिवसाढवळ्या चाकू बंदुकींच्या गोळ्या टाकल्या जातात नागपूर शहरामध्ये. कायदा सुव्यवस्था ज्या नागपूरमध्ये चांगलं नाही तर महाराष्ट्रात काय असेल? आणि म्हणून आपल्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही पाप जे चाललेलं आहे याचं कारणच आहे हे लोकांच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही, हे बेईमानीने निवडून आलेलं सरकार आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं आहे आणि मोदी आणि अमित शहा यांची कृपा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. काल तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेतली, काय नेमकं प्रकरण काय? आमच्या मतदारसंघातले नगरपालिकेचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नाबाबतची एक मीटिंग होती. आणि दुसरं एक विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न लावला होता, त्याचं उत्तर देत असताना एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी माझ्याकडे मीटिंग लावून हा प्रश्न सोडवू. त्यामुळे काल ती मीटिंग होती आणि सगळे अधिकारी, प्रशासन सगळं त्याच्यामध्ये होता आणि ती मीटिंग काल त्याच्यामध्ये झाली. पण काल आपल्या देशासाठी खरी लाजिरवाणी एक गोष्ट आपण पाहिली की ट्रम्प आपल्या देशाला नरक म्हणतो आहे आणि आपल्या देशाचे 56 इंचीचे प्रधानमंत्री काही बोलायलाच तयार नाही. त्यांनी एकदा स्टेटमेंट केलं होतं की मैं गलती से हिंदुस्तान में पैदा हुआ हूं, मुझे अच्छा नहीं लगता. म्हणजे आता आपल्या देशाचा प्रधानमंत्री असं बोलत असेल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणत असतील की भारत नरक आहे, तर मला वाटतं की आम्हाला जे संस्कृती आहे, मग हिंदू धर्माची संस्कृती, आमचे साधू संत आम्हाला तेच सांगतात की भारतही हे स्वर्ग आहे. बघ आता साधू संतांनी चूप कसं राहावं? आता मोदींनी तर चूप राहावंच, मोहन भागवतजींनी कसं चूप राहावं? हे लोक काय शांत बसलेले आहेत? ज्या देशाला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे म्हणून देवी देवतांनी इथं जन्म घेतलेला आहे असं आम्हाला सांगतात. बघ त्या देशाला, तो बाहेरच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष तो सांगतो की भारत नरक आहे. मग आता याच्यापेक्षा सरेंडर, जे आमचे नेते राहुल गांधी सांगतात की मोदी सरेंडर झाले ट्रम्पला, हे त्याच्यापेक्षा कुठलं आता दुसरं आता वाक्य वापरलं पाहिजे. आणि म्हणून देशाला गहाण ठेवण्याचं, देशाचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं जो नरेंद्र मोदीने पाप केलेला आहे, भाजपने केलेला आहे, या पापाचा आता एक एक बदला देशातले लोक यांच्याकडून घेतील आणि यांना सत्तेच्या बाहेर काढतील.